मित्रांनो, दी साबरमती रिपोर्टमध्ये हिरो विक्रांत मेसीच्या तोंडी एक डायलॉग है, झूठ का कितना भी लंबा दौर हो उसे सच ही बदलता है। पुन्हा एक बार सांगतो, झूठ का कितना भी लंबा दौर हो उसे सच ही बदलता है। पण मित्रांनो, याच सिनेमात आणखी एक डायलॉग पण आहे, ज्यात विक्रांत म्हणतो, मेरे ये बात नहीं समझ आई, इतने बड़े देश में इतनी बड़ी बात को कोई छुपा कैसे गया। मित्रांनो, द साबरमती रिपोर्ट काय आहे हे या दोन वाक्यात आलंय असं मला वाटतं। ज्यांनी ट्रेलर पाहिलंय त्यांनी हे दोन डायलॉग ऐकले असतीलच आणि सिनेमा काय आहे याचा अंदाज त्यांना आलाही असेल। मला पर्सनली ट्रेलर जाम आवडले होते आणि जनरली अपेक्षा वाढल्यानंतर अपेक्षाभंग हमखास होतो, हा माझा अनुभव आहे। मग काय झालं सांगतो। नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल। आणि आज मी थोडक्यात रिव्ह्यू करणार आहे आज प्रदर्शित दी साबरमती रिपोर्टचा, अगदी थोडक्यात। मित्रांनो, साबरमती रिपोर्टचे कथानक 2002 साली घडलेल्या गोधरा येथील अयोध्येहून येणाऱ्या साबरमती एक्सप्रेसवर झालेल्या हल्ल्यावर आणि त्यात झालेल्या 59 लोकांच्या हत्याकांडावर आधारित आहे। अतिशय दुर्दैवी आणि तितकेच घृणास्पद षडयंत्र, त्यामुळे अशा गंभीर विषयाची हाताळणी सुद्धा तितकीच गंभीर असेल अशी आपली अपेक्षा असते। पण आधीच सांगतो की तुम्हाला यात जर दी काश्मीर फाइल्स किंवा द केरला स्टोरी प्रमाणे खूप गंभीर टाईप ट्रीटमेंट अपेक्षित असेल तर मात्र तुमची निराशा होऊ शकते। उलट दिग्दर्शक धीरज सरना यांनी पटकथेत अनेक लाईट मूड्स आणि काही ठिकाणी हलके फुलके विनोदी प्रसंग किंवा विनोदी संवाद सुद्धा पेरले आहेत, ज्याने या विषयाची दाहकता काहीशी कमी होईल आणि प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा होईल। आता आपल्यातीलच एक मोठा असा प्रेक्षक वर्ग आहे ज्याला असे करणे आवडणार नाही, रुचणार नाही। असो, कथेचा नायक आहे समर कुमार विक्रांत मेसी, जो एका टीव्ही चॅनलवरील हिंदी भाषिक कॅमेरामॅन पत्रकार आहे, ज्याची बॉस आहे माणिक राजपुरोहित म्हणजे रिद्धी डोगरा। आता मणिका एका इंग्रजाळलेली अतिशय अहंकारी आणि पॉलिटिकली मोटिवेटेड अशी पत्रकार आहे मणिका, जी घटनेतील सत्य आपल्या मर्जीने दाखवण्यात पटाईत आहे। गोधरा येथील ट्रेन बर्निंग कव्हर करण्यासाठी मणिकासोबत कॅमेरामॅन म्हणून समर जेव्हा तिथे पोहोचतो तेव्हा घटनास्थळी असलेले सत्य हे वेगळं असतं आणि मणिकाची रिपोर्टिंग मात्र त्याच्या अगदी उलट असतं। म्हणजे गोधरा घटनेला षडयंत्र न म्हणता एक ॲक्सिडेंट म्हणून दाखवणं। यावर जेव्हा समर आक्षेप घेतो तेव्हा त्याची चॅनेलमधून हकालपट्टी तर होतेच, शिवाय त्याला खोट्या पोलीस केसमध्ये सुद्धा अडकवण्यात येतं। शिवाय त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर त्याचं नातंही तुटतं आणि मग समर लागतो व्यसनांच्या नादी। गोधरा घटनेला 5 वर्षे होतात आणि गोधराची ॲनिव्हर्सरी म्हणून ग्राउंड रिपोर्ट करण्याची जबाबदारी येते अमृता गिल, जी भूमिका केली आहे राशी खन्ना या नवख्या पत्रकारीवर। अमृता, जी मणिकाची मोठी फॅन आहे, ती मणिकाला पत्रकारितेतील एक आदर्श मानत असते। पण जेव्हा घटनेच्या खोलात शिरते तेव्हा तिच्यासमोर अनेक गोंधळून टाकणाऱ्या बाबी येतात आणि मग सत्य काय याचा शोध घेण्यासाठी ती गोधरा गाठते। कोणासोबत? तर पुन्हा समरसोबत, कारण तिला हे कळतं की समरसोबत काय घडलं आहे। पुढे सत्याचा शोध कसा लागतो हा सिनेमाचा पुढील कथाभाग। मित्रांनो, पुन्हा एक वार सांगतो की तुम्हाला साबरमती रिपोर्टकडून हिंदू कारसेवकांची मुस्लिम समुदायाकडून कशी निर्घृण हत्या करण्यात आली, कसे जाळण्यात आले, अशा आशयाचा आणि यावर खूप गंभीर, स्फोटक आणि विखारी सिनेमा अपेक्षित असेल तर साबरमती तसा अजिबात नाहीये। पण मग त्याच्या तशा नसण्याने त्या घटनेची दाहकता हा सिनेमा कमी करतो का? तर त्यावर माझे उत्तर असेल की नाही। बहुतांश जणांना असे वाटू शकते की सिनेमाची ट्रीटमेंट खूपच लाईट आहे, विषय दुसरीकडेच भरकटला आहे वगैरे वगैरे। पण मुळात पटकथाकार अर्जुन भांडेगावकर, अविनाश सिंग तोमर आणि विपिन अग्निहोत्री यांचे मुख्य उद्दिष्ट या गोधरा हत्याकांडामागचे सत्य त्या काळातील प्रमुख टीव्ही मीडियाने कसे जाणून बुजून लपवले हे सांगणे आहे। त्यामुळे गोधरा घटनेमागचा प्रमुख सूत्रधारांचा काय उद्देश होता, हे षडयंत्र त्यांनी कसे रचले, त्याला कसे घडवून आणले हे दाखवणे, यावर कथाकारांचा फोकस जरा कमी आहे, खूपच कमी आहे।
म्हणून बऱ्याच कट्टर हिंदुत्ववादी प्रेक्षकांचा अथवा बुद्धिजीवी समीक्षकांचा असा समज होऊ शकतो की मूळ घटनेकडे दुर्लक्ष झाले आहे, पण मला तरी तसे अजिबात वाटले नाही. 2 तासांच्या अत्यल्प लांबीची पटकथा ना इंटरव्हलच्या आधी रेंगाळते ना नंतर. खरं तर पोस्ट इंटरव्हल तर पटकथा कमालीच्या वेगाने पुढे सरकते. प्रसंगांना रंजक बनवण्यासाठी दिग्दर्शक व पटकथाकारांनी त्यात जी नाट्यमयता आणलेली आहे, ही नाट्यमयता नेमका परिणाम साधते आणि करमणूक पण करते. प्रत्येक प्रसंगांमधील संवाद, डायलॉग्स हा या सिनेमाचा मोठा प्लस पॉईंट आहे, जे लिहिले आहे स्वतः दिग्दर्शक धीरज सरना यांनी. बॅकग्राऊंड म्युझिक, सिनेमॅटोग्राफी, ॲक्शन सीन्स वगैरे, एडिटिंग आणि इतर काही तांत्रिक बाबतीत सुद्धा सिनेमा उत्तम आहे. धीरज सरना यांचे दिग्दर्शन संवेदनशील आहे आणि कथेत असलेल्या विषयाला न्याय मिळवून देणारे आहे. अभिनयाच्या बाबतीत विक्रांत मेसी एकदम झकास. समर या टीव्ही पत्रकाराची भूमिका तो अक्षरशः जगलाय. विक्रांतच्या चाहत्यांसाठी 12th फेल नंतर हा त्याचा जो परफॉर्मन्स आहे ही आणखी एक पर्वणी आहे असं म्हणावं लागेल. त्यानंतर नाव घ्यावे लागेल रिद्धी डोगरा आणि राशी खन्ना या दोघींनीही आपापली भूमिका उत्तम साकारली आहे. तर एकंदरीत असा आहे मित्रांनो द साबरमती रिपोर्ट. करमणुकीच्या मार्गाने जात गंभीर विषयाला हात घालणार. भले तुम्हाला हा लाईट मूड असलेला मार्ग विषयाची गंभीरता कमी करणारा वाटो अथवा पॉलिटिकली मोटिवेटेड प्रोपगेंडा वाटो, काही फरक पडत नाही. पॉलिटिकली मोटिवेटेड असू शकतो एक वेळ, पण विषयाचे गांभीर्य कमी करणारा मला तर अजिबात वाटला नाही. त्यामुळे आउट ऑफ 5 मी याला देईल 3.5 म्हणजेच 3.5 स्टार्स. जरूर बघा मित्रांनो. तुम्हाला आमचा दी साबरमती रिपोर्टचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.